हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार सेंटरमध्ये. आपला थर्ड लेसन चालू होतं ज्याचं नाव आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, ज्यामध्ये आपण ऑलरेडी काही प्रॉब्लेम सेट आपण कव्हर केले आहे आणि इझिली ते सॉल्व्ह केले आहे. सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपण 6 डिजिट आणि 7 डिजिटचं सबट्रॅक्शन बघितणार आहोत. मागे ज्या मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये जसं सॉल्व्ह केलं तशा पद्धतीने इथे फक्त थोडे मोठे नंबर्स आहे. ओके, तर आपण बघू. डायरेक्ट मी प्रॉब्लेम सेट घेतला, एक्सप्लेन इथं आपण इथूनच समजून घेऊ, सॉल्व्ह करता करता समजून घेऊ. ओके, तर बघा, पहिले काय 8,57,530. त्याच्यामधून मायनस काय करायचा, 4,82,256. इझी. तर बघा, आता सुरू कुठं करतो आपण, लेफ्ट साईडून, सॉरी राईट साईडमधून. 3 मधून 6 जातो का, नाही जात. 1 मधून 5 जातो का, नाही जात. 5 मधून 2 जातो, जातो. मग काय करायचं, 1 काय करणार, 5 कडून एक उधारमध्ये घेणार. 5 उधारमध्ये घेणार, सॉरी इथे 5 ने 1 दिला, इथे राहिले 4, इथे झाले 11. तर 3 मध्ये यार मला पण गरज आहे, तर मग काय म्हणतो, घे बाबा तू पण घे. 11 ने 1 याला दिला, त्याच्याकडे राहिले 10. राईट. आता काय होणार, 13 मायनस 6, 13 मायनस 6 3 7 आणि 10 मायनस 5 5. राईट. आणि 4 मधून 2 गेले 2. इझी. एवढं झालं. आणखी बघा, 7 मधून 2 गेले 5. 5 मधून 8 जातो का, नाही जात. मग आणखी तो काय करतो, शेजारी कोण आहे त्याचा, 8. 5 म्हणतो दे रे बाबा 1, इथे झाली 15. 8ने त्याला 1 दिला, ते किती झाली, ते 7. राईट. 15 मधून 8 गेले 7 आणि 7 मधून 4 गेले 3. एवढं इझी होतं. राईट. फर्स्ट झालं. सेकंड बघा, 9 मधून 3 जातो, इझिली जातो, काही प्रॉब्लेम नाही. 9 मधून 3 गेले 6. 1 मधून 2 जातो का, नाही जात. 5 ने समजा एक उधार दिला तरी इथे 4 राहतो आणि 4 मधून 4 जातो. मग ऑब्व्हियसली 1 याच्याकडून एक उधारी घेणार. 5 ने 1 दिल्यावर इथे राहिले 4. राईट. मग आता सॉल्व्ह करा. 11 मधून 2 गेले 9. 11 मधून 2 गेले 9. 4 मधून 4 गेले, अंडा 0. अंडा वगैरे म्हणू काय, सध्या श्रावण चालू आहे. चलो. 7 मधून 7 गेले 0. 1 मधून 0 गेला 1. 3 मधून 0 गेला 3 आणि 1 मधून 1 गेला 0. त्याचा आन्सर काय आलं, 3,10,096. एवढं सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करून राहिलो. बघा, नेक्स्ट बघू. आता 1 मधून 3 जातो का, नाही जात. नंतर 0 मधून 2 जातो का, नाही जात. 5 मधून 8 जातो का, नाहीच जात. 4 मधून 7, 3 मधून 5, 8 मधून 3 जातो. समजा आता बघा, मग 8 ने समजा 3 ला 1 दिला, 8 ने 1 त्याला दिला, तरी 8 कडे 7 राहणार, तर आपलं काम जणा. आणि 7 मधून 3 जातो आरामात, तर काय प्रॉब्लेम. मग 8 काय करणार, याला 1 देणार. इथे झाले 7. 8 ने 1 दिला, 3 कडे झाले 13. 4 म्हणतो बाबा मला पाहिजे, चलो लो, इथे झाले 12. 5 म्हणतो मला पण उधारी पाहिजे, 14 म्हणतो घे, इथे झाले 13, इथे झाले 15. 0 ला पण पाहिजे, मग 0 काय म्हणतो, दे रे बाबा, तर घे रे बाबा, इथे झाले 10. 1 म्हणतो मला पण दे, तर घे, ते झाले 11. इझी. आता बरोबर तुम्ही बघून राहिले, मायनस करता येते, पद्धतशीर आपण केलाय. बघा, 11 मायनस 3, 11 मधून 8. 9 मधून 2 गेले, 9 मधून 2 गेले 7. 14 मधून 8 गेले 6. 13 मधून 7 गेले, 13 मधून 7 गेले 3 4 6. 12 मधून 5 गेले 7. 7 मधून 3 गेले 4 आणि 6 मधून 2 गेले 4. राईट. किती आन्सर आला आपला, 44,76,648. किती, 11 मधून 3 गेले 8, 9 मधून 2 गेले 7, 14 मधून 8 गेले 6, 13 मधून 7 गेले 6, 2 मधून 7, 7 मधून 3 गेले 7. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. इथे 7 मधून 8 जातो का, नाही जात. 2 मधून 3,
8मधून 9, 3मधून 5, 4मधून 0, 4मधून 0 जातो. मग काय करणार, 3नीच समजा 4कडून एक घेऊन पण घेतले तर याच्याकडे किती राहणार 3, आणि 3मधून 3 0 गेला तरी काय प्रॉब्लेम नाही. मग हे इथे झाले 13. 8ला पण पाहिजे, मग 8 काय करतो 13 करून एक उधारी घेतो. इथे झाले 12. 13नी 1 दिला ना 8ला, इथे झाले 18. 2 म्हणतो मला पण पाहिजे उधारीमध्ये, 18नी 1 दिला, इथे झाले 17, इथे झाले 12. आता बघा 7ला पण पाहिजे, 12ला मागत आहे 7, 1 दिला, इथे झाले 11, इथे झाले 17. आता बघा मायनस होतो पद्धतशीर होतो. 17मधून 8 गेले 9, 11मधून 3 गेले 8, 17मधून 9 गेले 8, 12मधून 5 गेले, 12मधून 5 गेले 7, 3मधून 0 गेले 3, 5मधून 2 गेले 3, आणि 4मधून 1 गेले 3. राईट, इझी. किती आलं 37,889. हा कॉम आहे बरं, नाही तर 1 समजाल. चलो नेक्स्ट. पहिले तर युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100 लिहायची सवय टाकून द्या. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे. जर पद्धतशीर आपण लिहिलं तर सॉल्व करायला पण आपल्याला इझी जाते. राईट, तर बघा 5मधून 7 जातो का, 4मधून 4 जातो, पण समजा 5ने याच्याकडून एक उधारमध्ये घेतला, इथे राहणार 3, आणि 3मधून 4 जाणार का, नाही जाणार. 3चा पण प्रश्न आहे, याचा पण, याचा पण, याचा पण, याचा पण प्रश्न आहे. तर आपण डायरेक्ट कोणापर्यंत यायचं, 7कडे यायचं. काय करायचं, डायरेक्ट 7कडे यायचं. 7 काय करतो, 1 दिला, इथे झाले 10, 10नी याला दिलं 1, इथे किती आहे 12 आहे, इथे 12 आहे, 1 2 आहे. 10नी याला दिलं 1, इथे झाले 11, इथे झाले 9, 11नी 2ला दिले, इथे झाले 12, इथे झाले 10. राईट, 3 म्हणतो मला पाहिजे, घे, इथे झाले 13, याला पण पाहिजे, इथे झाले 14, इथे झाले 12. आता मी थोडं फास्ट करत जाणार बरं, कारण की आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. इथे झाले 15, इथे झाले 13. थोडं किचकट दिसत आहे का रे, बरं हा थांबा, मी हा पहिले सॉल्व करू आपण, मग याच्यावर येऊ, ठीक आहे. किंवा थांबा आपण डायरेक्टच हे करून टाकू ना, काही प्रॉब्लेम नाही. हे झालं आहे आपलं, आखरीचे 2 आपण चांगल्याने लिहू. मी तुम्हाला सांगतो आणि मीच थोडं किचकट झालं आहे माझे. थांबा बिलकुल 1च मिनिट, मी पुन्हा लिहितो आणि आपण सॉल्व करू. काही प्रॉब्लेम जास्ती वेळ लागणार नाही, 1 मिनिटाचं काम आहे. चला झालं बघा, कोणतं झालं, 5थवालाच चालू होतं ना. चालेल बघा 5थवाला काय, 7 0 1 2 3 4 5 असंच आहे ना. त्यानंतर 28 28 लाख 64,000 547 547. चला मायनस, आपण डायरेक्ट 7कडे आलो, कारण की 5मध्ये 7 जात नाही. 4मधून 4 गेला, समजा 4ने एक देऊन पण द्यायला, इथे झाले 3मधून 4 जाणार का, नाही. मग याच्याकडून उधारी घ्यायला जमणार नाही. 3कडे असे पण प्रॉब्लेम आहे, 2 पण नाही जात, 1मधून 6 जात नाही, 0मधून 8 पॉसिबलच नाही आहे. तर 7कडे आपण डायरेक्ट यायचा. 0ने एक घेतला 7कडून, इथे झाले 6, 1 म्हणतो मला पण पाहिजे, इथे झाले 11, इथे झाले 9, कारण की 10नी 1 दिला त्याला. 2 म्हणतो मला पण पाहिजे, 12 झाले, इथे 11नी 1 दिला तर इथे इकडे झाले 10. 3 पाहिजे, इथे झाले 11, इथे झाले 13. आता फास्ट थोडं, ठीक आहे. 14, इथे झाले 12, कारण की 13नी 1 दिला, इथे झाले 12. 5ने याच्याकडून घेतलं, इथे झाले 15, यांनी 1 दिला, तिथे झाले 30. राईट, आता डायरेक्ट सॉल्व करू शकतो आपण. बघा 15मधून 7 गेले 8, 13मधून 4 गेले 9, 12मधून 5 गेले 7, 11मधून 4 गेले 7, 10मधून 6 गेले 4, 9मधून 8 गेले 1, 4मधून 2 गेले, 6मधून 2 गेले 4, आहे ना. याचं किती आन्सर आलं, 41,47,798. चला नेक्स्ट घेऊ आपण
स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज कराल व्हिडिओ. चला नेक्स्ट बघू. फायनल आहे ऐकलं आपलं लास्टचा क्वेश्चन राहिला आहे. 38 लाख 6 थोडं खाली घेतो 6 38 लाख 01213 माइनस 37 लाख 54,648. चलो लेट्स गो. 648 5437 आणि 3801213. ओके इझी आहे. असं सॉल्व करू. चुटकी वाजली नाही का? हां वाजली आत्ता. 3 मधून 8 जाणार का? 1 मधून 4 नाही, 0 नाही, 1 मधून 4 नाही जाणार, 0 मधून 5 नाही जाणार, 8 मधून 7 जातो, 8 मधून 7 जातो. आता समजा 8नी याला 1 देऊन पण दिले, इथे राहिले 7. 8नी समजा 1 दिला तर इथे राहणार 7 आणि 7 मधून 7 गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मग 7 देऊ शकतो, सॉरी 8 देऊ शकतो. 8नी दिला इथे झाले 10, 1 दिला याला इथे झाले 11. 2 म्हणतो मला पाहिजे तिथे घे, 1नी घेतला इथे झाले 11, इथे झाले इथे पण झाले 11 राईट. 3नी पण याच्याकडून उधार घेतला इथे झाले 10 आणि इथे झाले 13 राईट. थोडं माझा किचकट झाला आहे पण समजून येऊन राहिला आहे ना. हां एकदा पण नाही झाला आहे. चालेल चला. 13मधून 8 गेले, 13मधून 1 गेले 5, 10मधून 4 गेले 6, 11मधून 8 गेले 6 गेले 5, 10मधून 4 गेले 6, 9मधून 5 गेले 4, 7मधून 7 गेले 0, 3मधून 3 गेले 0. त्याचा आन्सर किती आला? 46,565. ते एवढं इझी होतं. आणखी कोणते आहे का? नाही. तर मित्रांनो हा होता आपला प्रॉब्लेम सेट 11 जो आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. कारण की लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला बिलकुल पैसे लागत नाही, कारण की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि व्हिडिओज पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे तुमच्यासाठीच मेहनत आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सांगा तुमच्या मित्रांना. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. ओके तोपर्यंत बाय.